शेतकरी आजही प्रतीक्षेत आहे की आम्हाला आज न उद्या मदत मिळेल? बनवा बनवी आहे. कसं आहे, मुख्यमंत्र्यांना चतुराई दाखवायला पाहिजे, काही हरकत नाही, पण जे राजकारणात आपण वागतो तसं शेतकऱ्यासोबत वागू नये एवढंच म्हणणं आहे. एकीकडे अजित पवार एकनाथ शिंदे 5,000, 10,000, 15,000ची अशी मदत पाठवतात. 50 आणि 60,000ची मदतची मागणी होत असताना सुद्धा ही मदत पूर्ण होऊ शकत नाही, त्यांच्या मागणीची दखल घेत नाही. शेतकरी किंवा मजूर असेल, जो कष्टकरी आहे ना, ते दखल पात्र नाहीये तसं पाहिलं तर. कारण जात आणि धर्म एवढ्या डोक्यात गेला का जो कष्टाची लढाई लढतं त्याला बाजूनं ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला, आताही होत आहे. आणि याला कारण आम्हीच आहोत. आम्ही जास्त जाती धर्माला महत्त्व देतोय आणि राजकीय पक्षाला तेच पाहिजे असतं. काही न करता मताचं गणित जुळत असते. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आपण बघतो की भेदभाव केला जातोय पंतप्रधानांकडून. एकीकडे बिहारमध्ये भरघोस मदत मिळते, शेतकरी असेल किंवा लाडकी बहीण असेल, पण तीच मदत महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मिळते ना लाडकी बहिणीला? निवडणूक आहे ना, हे कसं आहे, अजेंडा निवडणुकीचा आहे आणि निवडणुकीशिवाय काहीच नाही ते त्याने स्पष्ट करून सांगितलं का आम्हाला राज्य महत्वाचं नाही, राष्ट्र महत्वाचं नाही, धर्म महत्वाचा नाही आहे, आम्ही त्या पदावर जाणं महत्वाचं आहे, म्हणून हा सगळा प्रकार होतोय. म्हणजे महाराष्ट्रातला कांदा आता ट्रेननं तिकडे स्वस्तात कसा जाईल याचा प्रयत्न होत आहे, पण इथल्या शेतकऱ्यांना लुटून तिकडे स्वस्त देण्याचा प्रयत्न होतोय. याच्यावरून हे स्पष्ट आहे का हे सगळे भामटे लोक आहेत. या भामट्या लोकांनी मुद्दामून निवडणुकीशिवाय, राजकारणाशिवाय सामान्य माणसाचं दुःख कधीच समजणार नाही आयुष्यभर यांना. आणि राजकारणासाठीच राजकारण करत राहायचं, सामान्याच्या सेवेसाठी उतरायचं नाही. हे मोदीजीच्या एकूण वागणुकीवर, केंद्र सरकारच्या एकूण मदतीवरून ते सिद्ध होतं. एकीकडे दिबा पाटलांच्या नावाची घोषणा होते आणि भारत सरकारकडून अजून तसं डिक्लेअर झालेलं नाहीये विमानतळाचं. सरकार फसवणूक करते इथले प्रकल्पग्रस्तांच्या असं थोडंसं तापू देईल, मुद्दाम त्याला जातीचा रंग आणण्याचा प्रयत्न होईल आणि मग आम्ही काही भरपूर केलं असं सांगण्यासाठी मुद्दामून थांबून ठेवतो. सरकारने काल की शेतकरी त्यांना भरघोस मदत दिली. भरघोस कुठं, 31,000 10,000 कोटी रुपये हे सगळे गेले रस्त्यासाठी आणि इमारतीसाठी. ते तर रेग्युलर फंड आहे. आणि मग राहिलंय पंतप्रधान आवास योजनेतून ते घरं देणार, म्हणजे ते पण संपले. 5,000 कोटी तुमचे विम्याचे येणार, म्हणजे ते आमच्या हक्काचे अधिकाराचे, कारण विमा आम्ही भरलेला आहे, त्याच्यावर यांनी क्लेम करायचं काही गरजच नाही. 31,000 15,000 गेले, राहिले किती? 14,000. 14,000 आता जर आपण पाहिलं का MRGS मधून जो रेग्युलर फंड आहे ते काही आजची गोष्ट नाही. 2 वर्ष अगोदरचे शासन निर्णय का कुठले कामं करता येतं, कुठले नाही करता येत. त्याच्यातले 5,000 गेले तर फक्त 10,000 गेले, तर 10 का 11,000 गेले तर 6,000 रुपये फक्त आम्ही पाहतोय शेतकऱ्यासाठी दिले आहे. 6,000 कोटी रुपये. पण फडणवीस त्या गणितातले मोठे हुशार तज्ञ आहे. लोकांना कसं बनवायचं ह्या फडणवीसचा दावा हात आहे, त्याच्यानं ते हे नेहमी सगळी प्रॅक्टिस नेहमी करत राहतं.